हे खरं म्हटलं तर दुर्दैव आहे. सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षाला खरं म्हटलं तर विचार करणारा हा निर्णय आहे. गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून अजितदादांच्या असलेल्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवतोय आणि या संदर्भामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सातत्याने बोलल्यानंतर सुद्धा विधानसभा, विधान परिषदेचं अधिवेशन चालू असताना वरती मी असेल, अमोल मिटकरी असेल, रोहित पवार असतील, आम्ही सगळेजण आवाज उठवतो. आमची साधी चर्चासुद्धा लावून घेतली नाही. रोज अल्पकालीन चर्चा स्वीकारली म्हणून सांगतात. कालसुद्धा आम्ही विचारलं, काल आता सभापतींनी सांगितलं नाही, आता अंतिम आठवड्यामध्ये बोला, आज शेवटचा दिवस आहे, उत्तर कधी येणार आहे. याचाच अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयासंदर्भात चर्चा करून घ्यायची नाही, जनतेच्या समोर सत्य येऊन द्यायचं नाही. शेवटी मी त्या दिवशीही सांगत होतो, आज सुप्रीम कोर्ट की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे FIR हा दर्ज करून घ्यायचाच असतो. दुर्दैवाने तो घेतला गेला नाही. शेवटी इतर राज्यामध्ये तो तशा प्रकारचा FIR दर्ज केला आणि तो आज या ठिकाणी पाठवला असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची आणि महाराष्ट्र सरकारची नामुष्की आहे. हे प्रकरण कुठंतरी दडपलं जात आहे, दाबलं जाते, अशा प्रकारची शंका इथे येते. आज शेवटचा दिवस आहे. आम्ही अल्पकालीन चर्चेसाठी मी अमोल मिटकरी सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवला. काल आम्हाला असं सांगितलं की आज अंतिम आठवड्यामध्ये आपण ती चर्चा करा. आम्ही अंतिम आठवड्यामध्ये आता तो आवाज उठवतो. शेवटी आज शेवटचा दिवस आहे. जेवढी आम्हाला आता संधी मिळेल त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्याच्या बाबतीत आवाज आम्ही 100% उठवू. कराड प्रकरणामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की शिवलिका जी काही संस्थान आहे त्या संस्थांमधल्या सगळ्या संचालक मंडळाची SIT मार्फत चौकशी केली जाते. या संचालक मंडळामध्ये रुपाली चाकणकर सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत रुपाली चाकणकरांची ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पदच्युत करण्यात यावं अशी मागणी वाढती आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या वतीनं मात्र अद्याप या संदर्भात कुठली हालचाल शेवटी कोणाला अध्यक्ष म्हणून ठेवावं, कोणाला नाही ठेवावं हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे. त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घ्यायचा की त्यांना प्रांताध्यक्ष म्हणून ठेवायचं काय, महिला अध्यक्ष म्हणून ठेवायचं का नाही, यावर मी भाष्य करणार नाही. पण एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खरात हे प्रकरण बाहेर आलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग त्यांच्याकडे होता, हे सिद्ध होत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की तशा प्रकारची SITच्या माध्यमातून सत्य बाहेर यावं आणि त्यातमध्ये नरबळी वगैरे जर दिल्या असेल तर यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि त्याला कोण शासकीय अधिकारी किंवा कोणी पाठीशी घालू नये अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. यामध्ये एकंदरीत फडणवीस सरकारच्या काळामध्ये एकंदरीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल असताना 1.5 कोटीची तरतूद या ईशान्येश्वर मंदिराला अन्य झाल्याचं पाहिलं. कुठल्या मंदिर? नाही, खरं म्हटलं तर तो प्रस्ताव कोणी दिला आणि जर या सरकारच्या माध्यमातून त्याच मंदिराला तशा प्रकारची मागणी जर केली असेल आणि त्याला परवानगी कोणी दिली आणि ती परवानगी देताना कोणी मागणी केली याचा उल्लेख आज तुम्ही केल्यामुळे आज आम्ही सभागृहामध्ये करू. त्याला कोणी शिफारस केली आणि त्याला मंजुरी दिली, त्यातला सूत्रधार कोण आहे तो बाहेर आला पाहिजे. अजित पवार को लेकर के की मांग लगातार की जा रही थी, लेकिन महाराष्ट्र में ना होकर के वो दूसरे राज्य में की गई है. जिला FIR दर्ज करके बारामती. चलो, इतने दिन से हम लोग मांग कर रहे थे. ये महाराष्ट्र राज्य ने इतने बड़े नेता का मृत्यु होने के बाद अगर दखल नहीं दी, लेकिन कर्नाटक राज्य ने दिया है. मैं कर्नाटक राज्य का धन्यवाद मानता हूँ. उन्होंने FIR अभी बारामती पुलिस स्टेशन में दर्ज किया है. मेरे ख्याल से जो हम लोग मांग कर रहे थे इतने दिनों से कि कुछ ना कुछ तो गड़बड़ होगी. क्यों सरकार विधिमंडल में भी चर्चा नहीं कर रही है? क्यों सरकार उसके ऊपर दावा नहीं ठोक रही है? क्यों सरकार कंपनी को कार्रवाई नहीं कर रही है? कौन ऐसा आदमी है कि वो सेंट्रल से जो इस कंपनी को बचाना चाहता है? आज भी FIR दर्ज होके अगर उसके ऊपर कार्रवाई नहीं होती है तो गलत है. मेरे ख्याल से आज हम लोग सदन में वो बात निकालेंगे और उसके ऊपर कार्रवाई करने की मांग करेंगे. अरे 2 महीना होने के बाद अभी तक जांच कौन सी कर रहे हैं? ये दबाने की कोशिश कर रही है पूरी सरकार और किसको पीछे उसके कौन है वो निकालना चाहिए. आज हम उसके ऊपर आवाज़ उठाएंगे. आखिरी दिन है. 5 दिनों से हम लोग रोज कोशिश कर रहे हैं कि तुम यहाँ पे हमारे चर्चा करो. आज तक चर्चा नहीं हुई है.
इसका मतलब है कि सरकार इस चर्चा को जवाब देने के लिए टाल रही है। 100% गंभीर, 100% गंभीर नहीं है। और उसके पीछे किसी को अगर वो वीएसआर कंपनी के मालिक के ऊपर एफआईआर करके कार्रवाई होनी चाहिए, तो अभी तक क्यों नहीं हुए, उसको कौन बचाता है, उस कंपनी में कौन इन्वेस्टमेंट कर रहा है, उसके ऊपर जांच होनी चाहिए। राज्य में एफआईआर दर्ज कराना यानी राजनीतिक प्रेशर करके उन्होंने कराया है, ऐसा नहीं, राजनीति प्रेशर करके ऐसा है कि न्याय अगर वहाँ नहीं मिलता है तो कहाँ पे भी जाके न्याय मांगने की कोशिश करना ये हमारा हक है। कोर्ट में भी गए, कोर्ट भी न्याय देगा। अभी कोर्ट में जाने के बाद बोलेंगे कि कोर्ट को भी कोई राजनीतिक प्रेशर कर रहा है, गलत है। घाटकोपरमध्ये जी दुर्घटना झाली, होर्डिंग पडून 17 जणांचा मृत्यू झाला, त्याचा अहवाल काल सादर करण्यात आला आणि जाणून बुजून म्हणजे कटकारस्थान रचून जो अपघात आहे तो बनवण्यात आला असं त्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. कुठला घाटकोपर होर्डिंग असं आहे की तशा असलेल्या अहवालामध्ये मागे अशा बऱ्याच घटना घडलेल्या होत्या. या घटनेच्या संदर्भातनं गांभीर्य घेण्याच्या बाबतीमध्ये सुतोवाच त्या खात्यांनी सातत्याने केलं होतं, पण दुर्दैवाने अशाच अपघात होत आहेत. आणि जर त्यामध्ये अहवाल जर आला असेल तो मनुष्यवधाचा गुन्हा दाखलच करावा लागेल. आणि अशा लोकांना, इतक्या लोकांना जर मृत्यू आला असेल तर त्याला फाशी दिली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.